छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त 16 ते 19 फेब्रुवारी दरम्यान नागपुरातील काँग्रेसचे माजी नेते नरेंद्र जिचकार यांच्यातर्फे शिवशाही महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। शिवशाही महोत्सवात 16 फेब्रुवारी हा युवा दिन म्हणून साजरा करण्यात आला। युवा दिनानिमित्त भारतीय तरुणांच्या शक्तीबद्दल प्रसिद्ध वक्ते प्राध्यापक नितेश कराळे यांनी आपले विचार व्यक्त केले। तर त्यानंतर प्रसिद्ध गायक साईराम अय्यर यांच्या संगीत रंजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। संगोपन दिवस आहे। त्या दिवशी नागपुरातल्या 5 महिला यांना आम्ही सन्मानित करणार आहे। आदरणीय अभिनेत्री वर्षा उसगावकर जी ह्या कार्यक्रमाला येणार आहे आणि शेवटचा दिवस म्हणजे 19 तारखेला शिवजयंती मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या प्रमाणात आम्ही साजरी करणार आहे। प्रसिद्ध शिवचरित्रकार डॉक्टर शिवरत्न शेटे सोलापूरचे मागच्या वेळेस जे आले होते ते संभाजीराजे आणि शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्यातले जे भावनिक संबंध आहे त्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करणार आहे। अतिशय मोठ्या प्रमाणात उत्साहात 6 दिवसाचा असा शिवशाही महोत्सव आम्ही साजरा करणार। लोकांमध्ये विचार पेरण्याचं काम नरेंद्र भाऊ जिचकार करत आहे। मी इथे मागच्या वर्षी 4 दिवसाचा कार्यक्रम होता, यावर्षी 6 दिवसाचा कार्यक्रम आयोजित करून त्यामध्ये वेगवेगळे व्याख्याते, ठीक आहे, मग ते संविधानावर बोलणारे, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारे असे लोक बोलावून नरेंद्र भाऊ जिचकार याच्यातून विचार पेरण्याचं काम करून राहिले। खरंच वाखाणण्याजोगा कार्यक्रम आहे आणि असेच कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला व्हावे, लोकांमध्ये विचार पेरण्यात यावे। कारण या देशात बहुजनांचं संख्या प्रचंड जास्त आहे, पण बहुजनाचं सरकार नसल्यामुळे आणि बहुजन विभागल्या गेल्यामुळे पक्षात, ठीक आहे, याची नेहमीच अवहेलना केली जाते। म्हणून बहुजन जागृत झाला पाहिजे, म्हणून बहुजन विचार मंचाच्या माध्यमातून हा भव्य दिव्य कार्यक्रम इथे झिंगाबाई टाके येथे आयोजित करण्यात आला। मी खरंच त्यांना ॲप्रिशिएशन देतो, त्यांना शुभेच्छा देतो।